नमस्कार मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शब्द संक्षिप्त किंवा संक्षिप्त रूपे, कॉन्ट्रॅक्शन्स त्याला असं इंग्लिशमध्ये म्हणतात. बोलताना आणि लिहिताना संक्षिप्त रूपाचा वापर करतात. संक्षिप्त रूपे दोन प्रकारचे असतात. संपूर्ण शब्दाऐवजी एक अक्षर वापरून किंवा शब्दसमूहाऐवजी ठराविक अक्षरे वापरून, जसं की MA. तर MA मास्टर ऑफ आर्ट्स असते, पण मास्टर ऑफ काय करतोस म्हटल्यावर BA MA असं सांगतात. तर मास्टर ऑफ आर्ट किंवा बॅचलर ऑफ आर्ट एवढं लांब म्हणत बसण्यापेक्षा BA किंवा MA, जसं की LLB आहे. बॅचलर ऑफ लॉज म्हणण्यापेक्षा काय करतोस LLB. तर KG आहे, तर किलोग्रामला KG असे म्हणतात. आणि याचा दुसरा प्रकार बघायचा म्हणलं तर दुसरा प्रकार म्हणजे दोन शब्द एकत्रित करून वापरताना त्यातील एखादे किंवा अनेक अक्षर वगळणे, त्याऐवजी ॲपॅस्ट्रॉफीची खूण वापरणे. हे वगळलेले अक्षर जोडलेल्या शब्दापैकी एकाचे किंवा बहुधा शब्दाच्या म्हणजे दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीचे किंवा मधलेच असू शकते. वगळलेले आहे, वापरलेले नाही हे दाखवण्यासाठी षष्टीदर्शक खूण वापरतात. कवितेच्या ओळी कधी कधी शब्दाच्या सुरुवातीच्याच म्हणजे अक्षर वगळलेले असते. उदाहरणार्थ जर बघायचं म्हणलं तर आपण असं बघू शकतो की इजंट आहे त्याचं इज नॉट होतं, किंवा शालंट आहे तर ती शी विल होतं. इट्स आहे तर इट इज, म्हणजे लॉंग असतात शब्द. इट इज म्हणण्यापेक्षा इट्स ओके, इट इज ओके म्हणण्यापेक्षा इट्स ओके म्हणलं तरी चालतंय. किंवा आय एम आहे तर आय एम असं. काउजला बिकॉज असे म्हणतात. साधारणतः संभाषणात या दुसऱ्या प्रकारच्या संक्षिप्त रूपाचा अधिक प्रमाणात उपयोग करतात, त्यामुळे वाक्य आटोपशीर होण्यास मदत होते. या प्रकारात पुरुषवाचक सर्वनामाबरोबर वापरलेली क्रियापदे, क्रियापदाच्या रूपाबरोबर वापरलेले नॉट, इतर काही शब्दांना जोडताना वगळलेले अक्षर असणारे शब्द किंवा सुरुवातीचे अक्षर वगळलेले असणारे शब्द असे गट तयार करता येतील. त्यापैकी म्हणजे तुम्हाला उदाहरणात समजून सांगायचं झालं तर त्यापैकी काही उदाहरण आपण देऊन सांगू. की आयम आहे त्याला आय एम असं वापरतात, म्हणजे आय एमला असं वापरू शकतो आपण आय एम, तर आय एम. किंवा आईल, आय शाल किंवा आय विल असं म्हणू शकतो आपण. आय हॅव असं म्हणत बसण्यापेक्षा आय हॅव. किंवा आय शुड, आय वुड, आय हॅड असं म्हणण्यापेक्षा आयड असं. वी आर असं. विल, वी शाल किंवा वी विल, तर वी हॅव. तर वी मतलब वी यू म्हणलं की वी हॅव म्हणण्यापेक्षा एक ॲपॅस्ट्रॉफी कॉमा देऊन आपण एवढं लांब लिहित बसण्यापेक्षा शॉर्ट फॉर्ममध्ये लिहू शकतो. किंवा असंच बघायचं झालं तर आपण यू आर, यू हॅव, यू म्हणजे यूअर, यू इल, यू हॅव, यूड, यू हो हॅव मतलब यू वुड किंवा यू हॅड असं. यूला ॲपॅस्ट्रॉफी हे लावून आपण म्हणू शकतो. ॲपॅस्ट्रॉफी आर ई लावलं तर यू आर, ॲपॅस्ट्रॉफी LL लावलं तर यू विल, ॲपॅस्ट्रॉफी व्ही लावलं तर यू हॅव, ॲपॅस्ट्रॉफी D लावलं तर यू वुड किंवा हॅड. तशाच ह्याच्यात बघायचं झालं तर हीला पण एस लागलाय म्हणजे हीच, तर ही इज मतलब आता हीला आता एस आहे, एसच्या ऐवजी LL जर लागलं तर हिल, ही विल, हिड, ही वुड किंवा ही हॅड असं. आणि आता सी आहे, सीला पण तसंच, इटला पण तसंच, देआरला तसंच आणि देपर्यंत तसंच. आणि शब्दाचे संक्षिप्त रूपे सारखेच असेल तेव्हा संदर्भ अर्थात लक्षात घेऊन पर्याय ठरवायचा असतं. असं नाही आहे की आरच म्हणजे आरी लागू शकते किंवा एस लागू शकते किंवा व्ही लागू शकते असं नाही. अनेक संक्षिप्त रूपे दुसऱ्या पण ह्याच्यामध्ये असतात, तर NT पण लागू शकते. जसं की आता आरंट आहे, म्हणजे आर नॉटला आरंट असं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिता येतं. इज नॉटला इजंट, वॉज नॉटला वॉजंट, वेअर नॉटला वेरंट, हॅव नॉटला हॅवंट, हॅज नॉटला हॅजंट,
हॅड नॉटला हॅडंट. म्हणजे इतकं लांब लिहित बसण्यापेक्षा शॉर्ट पण आपण लिहू शकतो. आता डू नॉट आहे, डोंट, डोंट ओके असं. डज नॉटला डझंट, किंवा शाल नॉटला शालंट, विल नॉटला वॉन्ट, कॅन नॉटला कांट, ही हेअर इजला हेअर्स, हु इजला हुज. असं भरपूर असे शब्द आहेत जे संक्षिप्त रूप आहेत. ते म्हणजे सांगत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर जर तुम्हाला संक्षिप्त रूपे आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.